हाय, आज आपण बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा. तुम्हाला आवडते? त्यासाठी कट करत आहो मिरच्या आणि हा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या कट करून. मिरच्या जरा जास्तच टाकायच्या, कारण की आपण त्यामध्ये लाल तिखट नाही वापरणार, म्हणून आमच्या घरी थोडंसं तिखट चिवडा आवडते. पण छोट्या मुलांसाठी करत असाल तर कमी मिरच्या टाका, 4-5च टाका. पुढची तयारी करू. हे सगळं साहित्य पातळ पोहे आणि मुरमुरा. चला चिवडा बनवू. पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पातळ पोहे. हे बघा, पातळ पोहे. मी मुरमुरे पण टाकणार आहे थोडे, त्यामध्ये जास्त नाही टाकले. बघा, थोडे आहेत मुरमुरे, कढीपत्ता, हिरवी मिरची कट करून घेतली, आणि मीठ, काजू, साखर, शेंगदाणे आणि दालवा, आणि सुकं खोबरं पण लागेल, आणि हळद आणि तळण्यासाठी तेल. पोहे गाळून घेऊ एकदा. हे बघा किती खराब निघते. एक कढई लागेल, चाळणी लागेल. ही माझी तळणाची कढई आहे, यामध्ये तळते. तेल टाकते. तळायचं आहे ना, जास्त लागेल. हे तेल वाया नाही जाणार आहे. या तेलामध्येच आपण पोहे पण भाजून घेऊ. पूर्ण टाकलं. 150-200 ग्रॅम असेल, मोठं आहे. तापू देऊ थोडं. तापलं तेल वाटते. आता एक दाणा टाकून बघते. यामध्येच टाकते मी सगळं साहित्य. जास्त लाल नाही होऊ द्यायचं, बस झालं. हे बघा, आता मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. आता हे बघा, सगळे झाले ना, व्यवस्थित झाले. आम्ही लवकर काढायचे, कारण की जळतात ते लगेच. थोडं मीठ टाकलं, आणि आता हिरवी मिरची टाकते. हिरवी मिरची टाकताना सांभाळून. हे बघा, जास्त होती, अर्धी टाकते, चांगली झाली पाहिजे म्हणून. कडक झाली ना. त्यावर थोडं मीठ टाकते मी. हे बघा, थोडंच, जास्त नाही, कारण की याला टेस्ट यायसाठी. आणि हे काढून घेते. जास्त नाही टाकायचं, खारट होऊन जाईल. वाटलं तर थोडी साखर पण टाकायची, थोडीच, जास्त नाही. पिठी साखर असेल तर खूपच छान. आता फक्त लागणार आहे मीठ, हळद आणि साखर. आता मोठी कढई घेते. मोठ्या कढईमध्ये चांगलं भाजलं जाते, म्हणून थोडेच भाजायचे. असे 2 चम्मच घ्यायचे. 2 चम्मचनी मस्त असे भाजले जाते. कढई तापली, कढईमध्ये तेल टाक. आपण तळणाहारी वापरलं ना, हेच तेल वापरते. दोन चम्मच टाकते. मीठ टाकते, थोडं हळद टाकते, अर्धा चमचा.
अर्धा चमचा. पहिले गॅस कमी करायचा एकदम, आपल्याला चांगला भाजायचं आहे ना म्हणून. दोन घाणी करू, अर्धा किलोचा आहे ना, अर्धा करू. हा एक चमच घ्यायचा, हा एक चमच घ्यायचा. छान भाजून काढायचं कमी आचेवरच. खालून असे घ्यायचे म्हणजे खालचे पोहे लागत नाही. झालं आता. कुरुम कुरुम झाले छान. असे एक हाताने भाजायला भारी पण जातात ते, दोन हाताने इझी भाजले जातात. थोडे मुरमुरे पण भाजून घेतले. मग हे जे साहित्य आहे हे आपलं मस्त दिसते ना, पोहे टाकू आणि छान मिक्स करू. आणि हे मुरमुरे थोडेच टाकते फक्त. छान दिसते ना. छान दिसते ना. आता कालवून घेते. जास्त कालवत नाही बसायचं कारण की हे खूप नाजूक आहेत ना. हे बघा कुठून जातात जास्त कालवलं की. यामध्ये पण छान अशी पिठी साखर टाकायची आणि लिंबू सत्व थोडंसं, जास्त नाही, खूप आंबट होते मग छान लागतो. मस्त कालवून घेऊ आता आपण. हाताने मिक्स करते छान.